राज्यात विधान परिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आणि लगेचच छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत अंतर्गत संघर्ष निर्माण झालाय. म्हणूनच महायुतीतील तिघी घटक पक्ष आता एकमेकांचे पाय ओढू लागले आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपली फिल्डिंग सेट केल्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची चांगली झोप उडाली आहे. यामुळे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगावर भाजपने आपली ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. अशी चर्चा सध्या महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. आता महायुतीतील जागा वाटपाची चर्चा एका बाजूला राहिली असून तिघी मित्र पक्षांमध्ये वर्चस्वाची स्पर्धा सुरू झाली आहे. त्या प्रकरणाला विरोधी पक्षाने भाजपचा संधी साधूपणा असं म्हटलंय. तर आता काय घडले सत्ताधारी महायुतीमध्ये? नेमकी कशामुळे महायुतीतील शिंदे सेना आणि राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे? आता या सर्वांचे परिणाम राज्यातील राजकीय समीकरणावर होणार का? चला सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेल्या या राजकीय नाट्याबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सविस्तर पद्धतीने जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, निवडणूक आयोगामार्फत मागील काही दिवसांपूर्वी 9 जागांसाठी विधान परिषद निवडणूक जाहीर करण्यात आली. त्यानंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला. सर्व पक्ष आगामी निवडणुकीसंदर्भात आपली रणनीती आखू लागले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निवडणुकीची संधी साधत बच्चू कडूंना उमेदवारीची ऑफर देखील देण्यात आली. पण आता ह्याच निवडणुकीच्या अनुषंगावर महायुतीतील तिघी मित्रपक्षांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झालाय. भाजपने आता या संदर्भात आपल्या पुढील रणनीतीनुसार पाऊल टाकायला सुरुवात केली आहे. पण या तयारी दरम्यान भाजपने थेट आपले मित्रपक्ष असणाऱ्या शिंदे सेना आणि राष्ट्रवादीला आव्हान दिले. कारण भाजपने शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या बालेकिल्ल्यात आपल्या बड्या नेत्यांची नियुक्ती करायला सुरुवात केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर आणि इतर काही महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत, अशा ठिकाणी भाजपने आपले विस्तारक आणि प्रभारी नियुक्त केले आहेत. आता हे नेते केवळ पक्षाचं काम करणार नाही, तर मतदारसंघातील भाजपची ताकद मजबूत करण्याचे प्रयत्न देखील करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने ज्या मतदारसंघात आपली मोठे नेते पाठवले आहेत, तिथे मित्र पक्षांचे आमदार कमकुवत होत असल्याचे भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणात निर्देशनास आले असावे, असे सांगितले जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपच्या या रणनीतीमागे काही प्रमुख हेतू आहेत. चला ते देखील जाणून घेऊयात. सर्वप्रथम, जागांवर दावा ठोकणे. ज्या जागांवर मित्र पक्षांचे आमदार निवडून येण्याची शक्यता कमी आहे, त्या ठिकाणी आपली ताकद वाढवत आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून आपला दावा केला जाऊ शकतो. द्वितीय, संघटनात्मक बांधणी. फक्त मित्र पक्षांवर बहुमतासाठी पूर्णपणे अवलंबून न राहता भाजप येत्या निवडणुकीत स्वतःचे प्रमुख अस्तित्व निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटाचे वर्चस्व कमी होईल. तृतीय, बार्गेनिंग पॉवर. जागा वाटपाच्या वेळी पक्षाची ताकद सिद्ध करून आगामी निवडणुकीत जास्त जागा लढवण्याचा भाजपचा डाव आहे, असे देखील सांगितले जात आहे. भाजपकडून घेण्यात आलेल्या या नवीन निर्णयामध्ये सगळ्यात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाची. हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या वर्चस्वाला आहे. पण आता भाजपने ह्या ठिकाणी थेट प्रीतम मुंडे यांची नियुक्ती केली आहे. पंकजा मुंडे मागील लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता त्यांच्या बहीण प्रीतम मुंडे यांना शिरसाटांच्या मतदारसंघात पाठवणे भाजपचा चेकमेट प्लॅन असल्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. म्हणूनच संभाजीनगरमधील शिवसेना शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. संभाजीनगर सोबतच भाजपने संपूर्ण मराठवाड्यासाठी मिशन 8 ची आखणी केली आहे. यामध्ये मोठ्या नेत्यांना टार्गेट दिलं असून माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना लातूरला पाठवले. तिथे सध्या राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. तर राहुल लोणीकर यांना संभाजीनगर ग्रामीणची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच संभाजीनगर शहराची जबाबदारी चैतन्य बापू देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. साधारणपणे असं ठरलेलं असतं की युतीमध्ये ज्याची जागा त्यालाच मिळावी. पण भाजपने ज्या ठिकाणी मित्र पक्षांचे आमदार आहेत तिथेच आपले दिग्गज नेते प्रभारी म्हणून नियुक्त केल्यामुळे जागा वाटपावेळी पेच निर्माण होऊ शकतो.
असे मत देखील राजकीय विश्लेषकांनी वर्तवले आहे. दरम्यान भाजपकडून उचलण्यात आलेल्या या पावलामुळे एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या पक्षासमोर निवडणुकीपूर्वीच एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. एकूणच काय तर ही केवळ पक्ष बांधणी नसून मित्र पक्षांना दबाव ठेवण्यासाठी केलेली रणनीती आहे असा आरोप देखील आता भाजपवर लावण्यात येतोय. ज्या ठिकाणी मित्र पक्ष कमजोर आहेत अशा ठिकाणी भाजप आपला उमेदवार घुसवण्याच्या तयारीत असल्याचं आता स्पष्टपणे दिसून आलंय. आता या संपूर्ण प्रकरणामुळे विधान परिषद निवडणुकीतील जागा वाटपाची चर्चा एका बाजूला राहिली असून आता एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची डोकेदुखी वाढली आहे. आता भाजपचे दोघी मित्रपक्ष या रणनीतीवर नेमकी काय उत्तर देतात हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरेल. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भाजप आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.